7 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त, एकाला अटक। गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या लक्ष्मण सातेरी पाटील, वय वर्ष 54, राहणार बहादूरवाडी, पोस्ट किन्हे, जिल्हा बेळगाव याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडील 7 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे। पोलीस अंमलदार दीपक घोरपडे यांना माहिती मिळाली की एक इसम आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार गाडीतून मोटनवाडी पाटणे फाटा येथे जंगमहट्टी रोडवरून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, दीपक घोरपडे, सतीश जंगम, समीर कांबळे, राजेंद्र वरंडेकर यांनी पाटणे फाटा येथे कमानीजवळ अवैध दारू स्विफ्ट गाडीतून वाहतूक करणाऱ्या गाडी नंबर MH16BH 3068 ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता त्यात विविध कंपन्यांची दारू मिळून आली। मिळालेली गोवा बनावटीची दारू जप्त करून लक्ष्मण पाटील याच्याकडे चौकशी केली असता सदरची दारू महाराष्ट्र राज्याचा कर चुकवण्यासाठी गोवा राज्यातून विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी लक्ष्मण पाटील याला पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस दीपक घोरपडे, सतीश जंगम, समीर कांबळे आणि राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे।